शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज 6 जून आपण आलेलो आहे पारेगावमध्ये। या ठिकाणी आत्ताच आपण टोमॅटो संदर्भात चर्चा केली, जे की US ॲग्री सीडचं SW 1517 बद्दल सांगायचं झालं तर हे आहे नव्या युगाचे नवे तंत्रज्ञान, जे कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन देणारी व्हरायटी आहे। थोडक्यात या व्हरायटीमध्ये असे आहे की ही व्हरायटी कमी उंचीची, मध्यम उंचीची 3.5 ते 4 फूट वाढणारी आहे। पानाची जी पत्ती आहे ती अतिशय जास्त रफ आहे, ज्याच्यामुळे डावणी, भुरी, गेरवा, करपा असेल किंवा आपल्याकडे येणारे सगळे बुरशीजन्य रोगाच्या प्रति सहनशीलता त्या व्हरायटीमध्ये खूप आहे। व्हरायटी लागवडीच्या नंतर ही 60-65 दिवसामध्ये चालू होते, ज्याच्यामध्ये आपल्याला 60-65 दिवसात चालू होऊन सुरुवातीपासून 25 ते 30 पोळ्यापर्यंत निघेल असा दुबईच्या एक्सपोर्ट क्वालिटीचा माल या व्हरायटीमध्ये मिळते। मालाची टिकवण क्षमता ही खूप चांगली आहे, कारण 15-15 दिवस या व्हरायटीचा रानात तोडलेला माल टिकून राहते, त्याच्यानंतर सुद्धा तो मार्केटला विकला जातो। पत्ती रफ आहे तर गेरव्या करप्याच्या प्रति सहनशीलता मिळते। त्याच्यानंतर तो काही व्हायरस सारखा विषय आहे तर व्हरायटीला पत्ती रफनेस असल्यामुळे, झाडबुट्टा असल्यामुळे त्याची अंगची ताकद भरपूर राहते, तर व्हायरसच्या प्रति सुद्धा सहनशीलता ह्या व्हरायटीमध्ये आहे। त्याच्यानंतर पुढे जर आपण जाऊ तर मालाची लाल क्वालिटी जी मिळते, जे आपल्याला वणी मार्केट असेल किंवा इकडच्या दिडोरी पट्ट्यामध्ये असेल तर पूर्ण फळ जे लाल होतं तेव्हा पूर्ण डार्क ग्रीन लाल होतं, आणि त्याची सुद्धा जी आहे ती कीपिंग क्वालिटी किंवा टिकवण क्षमता आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळून येते। अशा काही ह्या ठराविक गोष्टी या व्हरायटीमध्ये आहे, जे आपल्याला लागवड करण्यासाठी अंतर हे 5x2 आम्ही सजेस्ट करतोय। या व्हरायटीला आपल्याला अवांतर खतं कमी वापरायचे, PGR कमी वापरायचे, लिक्विड खतं कमी वापरायचे, झाडाची उंची मध्यम आहे तिला मध्यमच ठेवायची, पण ती रफ आहे तिला रफच ठेवल्या गेली पाहिजे। या गोष्टी पाळून शेतकरी बंधूंनी 15-17 करावं। धन्यवाद।